नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापुरात मुसळधार, राधानगरी धरण 97% भरले. स्वयंचलित दरवाजे कधीही उघडणार, पंचुंगा इशारा पातळीकडे. कोल्हापूर जिल्ह्यातील 9 धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला. गगनबावडा तालुक्यातील कोदे धरण क्षेत्रात 24 तासात 214 मिलीमीटर पाऊस पडला. या पावसाळ्यातील आतापर्यंतचा हा सर्वाधिक पाऊस आहे. चित्री जंगमहट्टी प्रकल्प 100% भरला असून तेथून विसर्गही सुरू आहे. राधानगरी धरण 97% भरले असून कधीही धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडू शकतात. शहरालगत असणाऱ्या बापट कॅम्प वीटभट्टीपर्यंत पुराचे पाणी आले आहे. रस्त्याकडेला असणाऱ्या विक्रेत्यांनी स्थलांतरणाची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील 30 पाटबंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरण क्षेत्रात 97 मिलीमीटर, तुळशी धरण क्षेत्रात 86 मिलीमीटर, कासारी धरण क्षेत्रात 77 मिलीमीटर, कुंभी धरण क्षेत्रात 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पाटगाव धरण क्षेत्रात 120 मिलीमीटर तर चिकोत्रा धरण क्षेत्रात 90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जांभरे धरण क्षेत्रातही 85% पाऊस झाला आहे. काल सकाळी 8 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 31 फूट 2 इंच होती. 12 तासात पाणी पातळी 2.5 फुटांनी वाढली. शहर आणि परिसरातही पावसाची संततधार सुरू होती. सकाळी सुरू झालेला पाऊस संध्याकाळपर्यंत सुरू होता. जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.